हिवाळा स्पेशल. आज आपण करत आहोत मेथीचे लाडू. त्यासाठी मी घेतली इथे 1/2 किलो मेथी आणि थोडी थोडी भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेते. ही 250 ग्राम मेथीची पावडर बनवली. आता जी एवढ्या तुपामध्ये भिजेल तेवढी भिजत घालायची. जेवढी तुपामध्ये मेथी मिक्स होईल आणि भिजेल तेवढंच ती मुरल्यानंतर त्याचा कडवटपणा कमी होईल आणि त्यातले न्यूट्रिशन पण कमी नाही होणार, ते तसेच राहतील. मेथीमध्ये तूप घालून आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. हे बघा, असं पूर्ण मेथी ती भिजली पाहिजे आतमध्ये. एवढ्यापर्यंत आपण मिक्स करून त्याला एकत्र करून घेऊया, एकजीव करूया आणि रात्रभर तिला झाकण मारून भिजत ठेवूया. आता बारीक गूळ चिरून घेऊया आणि कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये एक एक करून ड्रायफ्रूट भाजून घेऊया. त्याच्यामध्ये मी आता दोन्ही प्रकारच्या खारिका घेतलेल्या आहेत, काळी आणि पिवळी खारीक. ती चांगली खरपूस भाजून घेऊया. आता कढईमध्ये तूप गरम करूया आणि बदाम आणि काजू खरपूस असे भाजून घेऊया आणि ते काढून घेऊया. आता आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत. त्याचप्रमाणे आता काही सीड्स घेतलेले आहेत, जसे की वॉटरमेलन, फ्लॅक्स सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स आता भाजून घेऊया. इथे मी सगळ्या प्रकारच्या सीड्स 2-2 चमचे घेतले आहेत. ते सगळे खरपूस भाजून घेतले. आता मी हलीम भाजून घेत आहे. इथे मी 1 किलो लाडवासाठी अर्धी वाटी 50 ग्राम हलीम घेतले आहे. तेही आपण चटचट उडेपर्यंत भाजून घेते. आता पुन्हा एकदा 1 चमचा तूप घालून 1 वाटी मखाने आपण चांगले भाजून घेऊया. आता असं 150 ग्राम मी खोबरं घेतलं आहे, तेही भाजून घेऊया. इथे 2 चमचे तूप घालून मी डिंक 50-50 ग्रॅम असे 2 बॅचमध्ये चांगलं असं तळून घेते. आता इथे मी 1 मोठी वाटी रवा घेतला आहे, तो सुद्धा आपण खरपूस असा भाजून घेते. इथे रव्याऐवजी आपण गव्हाचं पीठही वापरू शकतो. इथे 1 चमचा खसखसही तुपामध्ये भाजून घेऊया. आता सर्व साहित्य एक एक करून आपण मिक्सरला बारीक करून घेऊ. आता पहिलं मी खारीक बारीक करून घेते. ते खारीकचं टेक्स्चर असं आलं पाहिजे, तसं ते पूर्णपणे बारीक होत नाही, थोडंसं जाडसर राहतं. त्यानंतर मी काजू, बदाम असं एक एक करून सगळे साहित्य बारीक करून घेतले. आता सगळं साहित्य बारीक करून झाल्यानंतर आता एका भांड्यामध्ये मी सगळं एकत्र करून घेत आहे. या सर्व मिश्रणामध्ये मी थोडीशी सुंठ किसून घालत आहे चवीपुरती. आता ही मेथी रात्रभर भिजवलेली तुपामध्ये आहे, ती सगळं एकत्र करून घेते आणि आता बघा ते तूप कसं सगळं मेथीने शोषून घेतलं आहे. आता हे तूप मेथीने शोषल्यामुळे ती अजिबात कडू लागत नाही. आता एका पातेल्यामध्ये मी तूप घालून घेते आणि त्याच्यामध्ये गूळ वितळून घेते. गुळाचा काही पाक करायचा नाही, फक्त आपण वितळण्यापुरतंच आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी वितळलेल्या गुळामध्ये मी आता मेथी मिक्स करून घेणार आहे. मेथी थोडीशी ते भाजून घेणार आहे त्याच्यामध्ये. चांगली एकजीव केल्यानंतर पुढचं साहित्य.
आता त्याच्यामध्ये पुढचं साहित्य पण मिक्स करून घेते, चांगलं ढवळून घेते, म्हणजे ते पूर्ण एकजीव झालं पाहिजे. छान चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून एकजीव करून घेते आणि ते गरम गरम असतानाच वळायला सुरुवात करते. असे गरम गरम असताना सगळे एकसारखेच लाडू वळून घेतले. मेथीचे लाडू तयार. अशाच मराठी रेसिपींसाठी कुक विथ आकांक्षाला सबस्क्राईब करा. थँक्यू.